जंगलतोडीमुळे पावसासोबत माती सुद्धा वाहून येते आणि त्यामुळे नाले, नद्या यांच्यामध्ये गाळ साचायला लागला। त्यामुळे त्या आणखी उथळ होत जात आहेत आणि म्हणून महापुराच्या घटनाही वाढत आहेत। हे सगळं कमी व्हावं यासाठी आपल्याला भूजल पुनर्भरण करणं गरजेचं आहे, म्हणजेच भूजलाची पातळी वाढवायची आहे। कशी तेही समजून घेऊयात। पहिला उपाय सलग समतल चर। डोंगरांच्या टेकडीच्या उतारावर 10 ते 15 मीटर अंतरावर 60 बाय 30 सेंटीमीटरचे चर खोदायचेत। यामुळे उतारावर पाणी मुरतं, जमिनीची धूप थांबते। दुसरा उपाय कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच आपले शेतातले बांध। शेतामधील माती आणि पाणी संवर्धनासाठी ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे। यामध्ये शेतात 10 बाय 10 मीटरचे छोटे छोटे चौकोनी वाफे तयार करून त्यात 30 सेंटीमीटर उंच बांध बांधले जातात, ज्यामुळे पावसाचं पाणी चांगल्या प्रकारे शेतात मुरतं आणि जमिनीची धूपही थांबते। याशिवाय पावसाळ्यापूर्वी नाल्यातला गाळ काढून घ्यायचा आहे, त्यामुळे त्यात जास्त पाणी मावतं आणि त्याचं पुनर्भरण होतं। याशिवाय नाल्यांना सिमेंटचे बंधारे बांधून पाणी अडवायचंय। याशिवाय सिमेंटच्या गुण्यांमध्ये वाळू भरून नाल्यात रचायची आहे। हा एक चांगला, स्वस्त आणि टिकाऊ पर्याय आहे। यासोबत विहीर आणि बोरवेलमधून गाळ काढून त्यांचं पुनर्भरण करायचंय। पुनर्भरणाच्या कामांसाठी सरकारकडून 90% अनुदान मिळतं। यामध्ये अटल भूजल योजना, मनरेगा या योजनांसाठी मृदा आणि जलसंधारणा विभागाकडून पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं। अशा प्रकारे आपण भूजलाची पातळी वाढवून पाणी टंचाईशी सामना करू शकतो।